नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं ज्योतिषिका या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो। आजपासून आपण एक नवीन उपक्रम सुरू करतोय की घर बसल्या तुम्ही ज्योतिष शिकणार आहात। मी ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक विषय घेणार आहे। त्या विषयाच्या माध्यमातून तुमच्या ज्योतिषशास्त्राच्या शिक्षणामध्ये खूप चांगला फायदा होईल। तुम्ही घर बसल्या आपली कुंडली पाहू शकता। हे जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ पाहिले तर तुम्ही तुमची कुंडली समोर ठेवून तुम्ही तुमचं भविष्य बघू शकता। यासाठी हा मी नवीन कार्यक्रम सुरू करतोय। मला आशा आहे की तुम्हाला हा कार्यक्रम नक्कीच आवडेल आणि तुम्ही याला भरभरून प्रतिसाद द्याल ही अपेक्षा करतो आणि सुरू करूया। आज आपण एक ज्योतिषशास्त्रातला महत्त्वाचा विषय किंवा महत्त्वाचा एक मुद्दा आहे, पॉईंट आहे, तो आपण बघणार आहोत। म्हणजे काय तर भावेश विचार। मी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भावेश म्हणजे काय, भावेशाचे नियम काय, भावेश म्हणजे काय असतो, भावेश कसा पाहायचा, भावेशांचे काय नियम आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर मग आपण एक व्हिडिओमध्ये आपण 12ही स्थानाच्या भावेशाची 12ही स्थानामध्ये काय फळे मिळतात हे मी तुम्हाला सर्वसामान्य फळं सांगणार आहे। हा विषय जर तुम्हाला समजला तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे पत्रिकेचं प्रोडिक्शन करता येईल किंवा आपली पत्रिका खूप चांगल्या प्रमाणे पाहता येईल। तर चला सुरू करूया। हा पहिला विषय आपला तो म्हणजे भावेश विचार। आता भावेश हा शब्द लक्षात घ्या, ज्योतिषशास्त्रामध्ये आणखीन एक प्रसिद्ध आणि महत्त्वाचा शब्द म्हणजे भावेश होय। आता भावेश म्हणजे काय हे तुम्हाला कळलं पाहिजे। तर भावेश या शब्दामध्ये दोन शब्द आहेत, भाव आणि ईश। भाव म्हणजे काय तर कुंडलीतील स्थान, ईश म्हणजे त्या स्थानाचा मालक। थोडक्यात काय तर कुंडलीतील स्थानांच्या मालकाला भावेश ग्रह भावेश असं म्हणतात। भावेश हा नेहमी ग्रह असतो, लक्षात ठेवा। तो पाहायचा कसा तर कुंडलीमध्ये प्रत्येक स्थानामध्ये जी राशी असते त्या राशीचा जो मालक ग्रह असतो तो त्या स्थानाचा मालक होतो, म्हणजे तो भावेश होतो, लक्षात घ्या। म्हणजे कुंडलीमध्ये 12 स्थानं असतात, 12 स्थानामध्ये कोणता तरी अंक असणार आहे। प्रथम स्थानामध्ये समजा 4 अंक असेल तर 4 अंक ही कर्क राशी आहे, म्हणून कर्क राशीचा मालक चंद्र आहे, म्हणून लग्नेश हा चंद्र होतो, लक्षात ठेवा, कर्क राशीचा, कर्क लग्नाचा। अशाप्रमाणे भावेश आपल्याला बघायचे। आता कुंडलीमध्ये किती भावेश असतील तर जेवढी स्थानं असतात तेवढेच भावेश तुम्हाला बघायला मिळणार आहेत। इथे मी चार्टमध्ये दिले, तुम्ही पाहू शकता। प्रथम स्थानालाच आपण लग्नस्थान म्हणतो, त्यामुळे त्याच्या भावेशाचं नाव आहे प्रथमेश किंवा लग्नेश। आपण प्रथम भावाच्या मालकाला लग्नेशी म्हणतो। द्वितीय स्थानला धनस्थान नाव आहे, त्याच्या भावेशाला आपण द्वितीयेश किंवा धनेश म्हणतो। तृतीय स्थान किंवा पराक्रम स्थान आहे, त्याच्या भावेशाला आपण तृतीयेश किंवा पराक्रमेश म्हणतो। चतुर्थस्थान किंवा सुखस्थान याच्या आपण भावेशाला चतुर्थेश म्हणतो। पंचम स्थानाच्या भावेशाला पंचमेश, षष्ठ स्थानाच्या भावेशाला षष्ठेश, सप्तम स्थानाच्या किंवा मारक स्थानाच्या भावेशाला सप्तमेश किंवा मारकेश म्हणतात। अष्टम स्थानाच्या भावेशाला अष्टमेश म्हणतात। नवम स्थानाच्या किंवा भाग्यस्थानाच्या भावेशाला नवमेश किंवा भाग्येश म्हणतात। दशम स्थान किंवा कर्मस्थानाच्या भावेशाला एक दशमेश किंवा कर्मेश म्हणतात। एकादश स्थान किंवा लाभस्थान याच्या भावेशाला एकादशेश किंवा लाभेश म्हणतात। द्वादश स्थान किंवा व्ययस्थान याच्या मालकाला आपण द्वादशेश किंवा व्ययेश म्हणतो। लक्षात ठेवा की लग्नस्थानाच्या भावेशाला लग्नेश, धनस्थानाच्या मालकाला धनेश, त्यानंतर भाग्यस्थानाच्या मालकाला भाग्येश आणि लाभस्थाना 11व्या स्थानाच्या मालकाला लाभेश असे, आणि 12व्या स्थानाच्या मालकाला वेश असे 2-4 शब्द वेगळे थोडे आहेत, कारण ती पर्याय नाव आहेत त्या स्थानाचे। आता भावेश समजण्यासाठी आपल्याला काय माहिती असावं लागेल, तुम्हाला प्रत्येक स्थानाच्या मालकाला काय म्हणायचं, ते भावेश काय माहिती तुम्हाला प्रथमेश, द्वितीयेश, तृतीयेश, चतुर्थेश, पंचमेश, षष्ठेश, सप्तमेश, अष्टमेश, नवमेश, दशमेश, एकादश आणि द्वादशेश असे भावेशाची नाव आहेत। आता भावेश कसे पाहिजे तर लक्षात ठेवा, भावेश समजण्यासाठी तुम्हाला हा चार्ट समजणं फार महत्त्वाचं आहे। इथं मी काय दिलं आहे, राशींचा क्रमांक 1 ते 12 राशी आहेत, त्यानंतर राशीचं नाव आणि राशीचा मालक ग्रह। ज्या स्थानाचा भावेश तुम्हाला पाहायचा आहे त्या स्थानामध्ये जी राशी असेल ती राशी किती क्रमांकाची आहे बघा, त्या राशीचं नाव पहा आणि त्या राशीचा जो मालक ग्रह आहे तो त्या स्थानाचा मालक होतो, लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्हाला हा तक्ता जर माहीत असेल की आपल्याला कुठल्या स्थानाचा भावेश बघायचा आहे तर त्या स्थानामध्ये तुम्हाला पहिल्यांदा कोणती राशी आहे ती बघावी लागेल, ती राशीचं नाव कुठलं तुम्हाला बघायला लागेल, आणि त्यानंतर त्या राशीचा जो मालक ग्रह आहे तो त्या स्थानाचा भावेश होतो। त्यानंतर चतुर्थ स्थानामध्ये समजा 8 आकडा असेल तर 8 आकडे म्हणजे वृश्चिक राशीचा मालक आहे मंगळ, त्यामुळे ह्या कुंडलीमध्ये चतुर्थेश हा मंगळ होणार आहे, लक्षात ठेवा। हा चार्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतला आणि तुम्ही जर प्रत्येकाने प्रत्येक राशीच्या अंकाला प्रत्येक अंकाची राशी कोणती आहे हे जर पाठ केलं आणि त्या राशीचा मालक ग्रह जर पाठ केला तर तुम्हाला भावेश लगेच काढता येईल। त्यानंतर पुढचा आपण विचार करू
की प्रत्येक स्थानामध्ये जी रास असते, जसं मी आत्ता सांगितलं, त्या राशीचा जो अधिपती ग्रह असतो तोच त्या स्थानाचा अधिपती किंवा भावेश होतो. मुख्य म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की कोणताही भावेश काढताना भावेशामध्ये जी रास असते ती रास कधी भावेश नसते, तर त्या राशीचा मालक ग्रह हा भावेश असतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं की भावेश हा राशी नसून एक ग्रह असतो, लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी कुंडलीमध्ये प्रत्येक स्थानामध्ये ग्रह असतीलच असं नाही, कारण सर्वांना माहीत आहे की कुंडलीमध्ये 12 स्थानं असतात. 12ही स्थानामध्ये सर्व स्थानामध्ये ग्रह असतात नाही, काही ग्रह रिकामं असतात, काही ग्रहामध्ये 2-2, 3-3, 4-4, 5-5 ग्रह बसले, एका स्थानामध्ये 5-5 ग्रह असतात. तेव्हा इतर स्थानं मोकळे असणार आहेत, लक्षात घ्या. त्यावेळी ज्यावेळी काही स्थानामध्ये ग्रह नसतात त्यावेळी त्या स्थानासंबंधी जर एखाद्याने प्रश्न विचारला ज्योतिषाला, उदाहरणार्थ पंचम स्थानामध्ये फक्त रास आहे, कोणताही ग्रह नाही, आणि पंचम स्थानाच्या निगडीत शिक्षणाचा संततीचा प्रश्न विचारला, तर अशावेळी प्रश्न पडेल की पंचम स्थानामध्ये कुठलाही ग्रह नसताना मी फलादेश कसा करणार. अशावेळी तो फलादेश करताना सर्व जबाबदारी ही भावेशावर जाते. अशावेळी पंचमेश जो आहे तो पंचमेश पत्रिकेमध्ये तो ग्रह कुठेतरी बसलेला असणार आहे. त्याच्या स्थितीवरून तुम्हाला पंचम स्थानाच्या प्रश्नांची उत्तरं देता येतात. यासाठी भावेश शिकणं, भावेश समजणं फार महत्त्वाचं, लक्षात घ्या. ज्यावेळी कुंडलीमध्ये ग्रह असतील त्यावेळी त्या स्थानासंबंधी प्रश्न किंवा त्या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी या त्या ग्रहावरून पाहायच्या. ज्यावेळी एखाद्या स्थानामध्ये ग्रह असतील तेव्हा तुम्ही त्या स्थानावर संबंधित प्रश्नाची उत्तर तुम्ही त्या ग्रहावरून देऊ शकता. तो ग्रह कोणता आहे, कुणाबरोबर आहे, कुठल्या राशीत आहे, कुठल्या नक्षत्रात आहे, याच्यावर तुम्ही उत्तर देऊ शकता. मात्र ज्यावेळी एखाद्या स्थानामध्ये कोणताही ग्रह नसेल त्यावेळी त्या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या किंवा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या स्थानाच्या भावेशावरून द्यावी लागेल. भावेश कोण आहे, भावेशाची स्थिती कशी आहे, त्याच्यावरून तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. हे लक्षात ठेवा. इथं तुम्हाला भावेशाचं महत्त्व पाहायला मिळेल. भावेशाची स्थिती पाहताना काय बघायचं, तर भावेश हा कोण आहे. सगळ्यात मुख्य तुमची कोणत्याही स्थानाचा मालक ग्रहची स्थिती बघत असताना भावेश हा कोण आहे, नंतर तो भावेश एकतर त्या स्थानामध्ये असेल किंवा राहिलेल्या 11 स्थानामध्ये कुठेही असणार आहे. म्हणजे कुंडलीमध्ये तो भावेश कुठं ना कुठेतरी असणारच आहे. त्यामुळे तो भावेश स्थिती पाहताना तो भावेश कोण आहे, तो कोणत्या स्थानात आहे, कोणत्या राशीत आहे, कोणत्या ग्रहाबरोबर आहे, त्याच्यावर कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे, या सगळ्याचा विचार करून आपल्याला भविष्य वर्तवायचं असतं. मग भावेशाच्या स्थितीवरून आपल्याला सांगता येईल की काय उत्तर असेल. प्रत्येक स्थानाचा भावेश हा कुंडलीमध्ये कुठे ना कुठेतरी असणारच आहे. कधी कधी एखादा भावेश त्याच स्थानामध्ये कुंडलीमध्ये बसलेला असेल तर बऱ्याच वेळा हा कुंडलीमध्ये इतर कोणत्याही स्थानात बसलेला पाहायला मिळतो. थोडक्यात भावेश हा पत्रिकेतील धागेदोरे विणणारा 2 स्थानामध्ये संबंध प्रस्थापित करणारा घटक आहे. एवढं जर लक्षात आलं तरी खूप झालं. आता भावेश का शिकायचा, भावेश हा टर्म थोडी अवघड आहे, भावेशावरनं फलादेश करणं थोडं क्लिष्ट आहे, अवघड आहे. तरी भावेश का शिकायचं त्याचं कारण मी सांगतो की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी एखाद्या स्थानामध्ये ग्रह असतो तेव्हा तुम्ही त्या ग्रहावरून भविष्य करू शकता. त्या स्थानासंबंधित निगडीत किंवा संबंधित प्रश्नांचे उत्तर त्या ग्रहावरून देऊ शकता. मात्र जेव्हा एखाद्या स्थानासंबंधित प्रश्न आहे पण त्या स्थानात कोणताही ग्रह नाही तेव्हा तुम्ही उत्तर देताना भावेशाचा विचार तुम्हाला करावाच लागतो. हे प्रमुख कारण आहे. यासाठी भावेश शिकणं फार गरजेचं आहे. दुसरं कारण सांगतो की आपण कुंडलीचा फलादेश सांगतो किंवा कुंडलीवरनं जेव्हा भविष्य सांगतो त्या भविष्य सांगण्याच्या 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत कोणती आहे, तर ग्रहांची स्थानगत, राशीगत, नक्षत्रगत बैठक कशी आहे त्याचा विचार करून तुम्ही फलादेश सांगणं. दुसरी पद्धत आहे भावेशावरून फलादेश करणं. लग्नेश कोण आहे, कुठं बसला आहे, त्याच्यावरून लग्नस्थानाची फळं द्यायची. धनेश कुठं बसलं आहे त्याच्यावरून धनस्थानाची फळं सांगायची. ही 12ही भावेशाच्या स्थितीवरनं तो कुठं बसला आहे, तो कुणाबरोबर आहे, त्याच्यावरून तुम्हाला त्या स्थानावरनं बघितल्या जाणाऱ्या गोष्टीची भाकीत करता येतात. ही दुसरी पद्धत आहे. आणि तिसरी पद्धत आहे ग्रहांचे आपापसामध्ये होणाऱ्या योगावरून किंवा पत्रिकेतील विशिष्ट योगावरून किंवा राजयोगावरून फलादेश करणं. या 3 पद्धतीने तुम्ही विचार केला तर तुम्हाला अचूक भविष्य सांगता येतं. यातली दुसरी पद्धत जी आहे ती भावेशावरून फलादेश करणं ही फार महत्त्वाची पद्धत आहे आणि ती तुम्हाला सांगता यावी, त्याच्यावरून तुम्हाला फलादेश करता यावा, यासाठी मी तुम्हाला भावेशाविषयी शिकवणार आहे. यातील पहिली पद्धत जी मी तुम्हाला सांगितली की स्थानगत, राशीगत, नक्षत्रगत फलादेश करणं. पण ज्यावेळी एखाद्या स्थानामध्ये कुठलाच ग्रह नसेल तेव्हा तुम्ही भाकीत कसं सांगणार हाही विचार केला पाहिजे. त्यामुळं बरेच ज्योतिषी या पहिल्या पद्धतीप्रमाणे जातकाला फलादेश करताना पाहायला बघायला मिळतात. परंतु जातकाकडून एखाद्या स्थानासंबंधी प्रश्न विचारला जातो व त्यावेळी त्या संबंधित स्थानामध्ये जर कोणताही ग्रह नसेल त्यावेळी मात्र
पहिल्या पद्धतीप्रमाणे फलादेश करताना अडचण निर्माण होते. अशावेळी त्या स्थानाच्या संबंधित प्रश्नांची किंवा त्या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या सर्व बाबींची जबाबदारी ही त्या भावेशावर पडते, हे लक्षात घ्या. म्हणून भावेशावरून फलादेश करण्याची पद्धती शिकणं अतिशय आवश्यक आहे. ती प्रत्येक ज्योतिषाला आलीच पाहिजे, तरच तो अचूक भविष्य करू शकतो. यासाठीच मी तुम्हाला भावेश हा विचार शिकवतो, लक्षात घ्या. उदाहरणार्थ एखाद्या जातकाचा विवाहसंबंधी प्रश्न असेल तर आपण लगेच सप्तम स्थाने विवाहाचा आहे, वैवाहिक सौख्याचं आहे, त्यामुळे आपण लगेच सप्तम स्थानामध्ये बघणार आहोत कुंडलीच्या. मात्र सप्तम स्थानामध्ये पाहिल्यानंतर त्या सप्तम स्थानामध्ये एखादा ग्रह असेल तर तुम्ही सांगू शकता. मग सप्तमामध्ये ग्रहच नसेल त्यावेळी तुम्ही त्या विवाहासंबंधित सर्व जबाबदारी सप्तमेशावर जाते. म्हणजे सप्तम स्थानामध्ये जी राशी असेल त्या राशीचा मालक पत्रिकेमध्ये कोणत्या स्थितीमध्ये त्याच्या स्थितीवरनं तुम्हाला विवाहासंबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं अचूक देता येतात, लक्षात ठेवा. अशावेळी तो सप्तमेश कोण आहे, तो कोणत्या राशीत आहे, कुंडलीत त्याची स्थिती शुभ आहे का अशुभ आहे, या सगळ्याचा विचार करून आपल्याला भविष्य सांगायचं आहे. पत्रिका सोडवताना सगळ्यात जास्त जर तर्कशक्तीला वाव कुठं असेल तर तो भविष्याच्या फलादेशामध्ये आहे. स्थानगत फलादेश सांगण्याला तुम्ही फक्त पाठ केलं, लक्षात ठेवलं, वाचलं तरी तुम्हाला सांगता येईल. मात्र जर तर्कशास्त्र ज्योतिष अनुमानावर आणि तर्कावर अवलंबून असणारं शास्त्र आहे. तर्काला जर सगळ्यात कुठं स्कोप असेल तर ते ज्योतिषशास्त्रामध्ये, आणि ज्योतिषशास्त्रामध्येही तर्क लावायला जास्त संधी आपल्याला मिळते ती म्हणजे भावेशामध्ये. त्या भावेश पाहून तुम्ही जेव्हा फलादेश करता तिथं तुम्हाला तर्क फार लावा लागतो. ज्यांची तर्कशक्ती कल्पनाशक्ती खूप चांगली असेल त्याच लोकांना भावेशावरनं फलादेश अचूक करता येतो. त्यामुळं भावेशाप्रमाणे फलादेश पाहण्याचं तंत्र जर एखाद्या ज्योतिषाला किंवा ज्योतिष विद्यार्थ्याला जर अवगत झालं तर तो ज्योतिषशास्त्रातला निम्मा टप्पा सहज पार करू शकतो किंवा तो यशस्वी होऊ शकतो, याचं लक्षात ठेवा. यासाठी आता आपण भावेश पद्धतीवरून फलादेश कसा केला जातो त्याचे काही नियम आहेत का, त्या नियमाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यामध्ये. मात्र भावेश नियम समजण्यापूर्वी तुम्हाला हे समजणं फार गरजेचं आहे की कुंडलीमध्ये प्रत्येक कुंडलीमधल्या स्थानाला काय नाव दिले आहे. हे म्हणजे प्रथम स्थान, हे म्हणजे द्वितीय स्थान, हे तृतीय स्थान, चतुर्थ स्थान, ही स्थानाची नावं आहेत. आणि ती स्थानं शुभ आहेत का अशुभ आहेत. आता लक्षात ठेवा की कुंडलीमधले केंद्र आणि कोण स्थानं जे आहेत म्हणजे 1, 4, 5, 9, 10 आणि 11 ही स्थानं कुंडलीतील शुभ स्थान आहेत. 6, 8, 12, 2, 7 आणि 3 ही स्थानं जी आहेत ती अशुभ स्थानं आहेत. म्हणजे 6, 12 ही स्थानं कुंडलीतील त्रिक स्थानं असल्यामुळे अति अशुभ आहेत. तृतीय स्थाने नाशक स्थान आहे त्यामुळे ते अशुभ आहे. धनस्थान आणि सप्तम स्थाने मारक स्थान आहे त्यामुळे ते अशुभ आहे. थोडक्यात काय तर 1, 4, 5, 9, 10, 11 ही स्थानं कुंडलीतली शुभ स्थानं आहेत. राहिलेली सर्व स्थाने अशुभ आहेत. हे जर तुम्हाला कळलं तर त्या स्थानाचे मालक हे ज्या अशुभ स्थानाचे मालक हे अशुभच फळ देणार आहेत आणि शुभ स्थानाचे मालक हे शुभ फळ देणार आहेत. हे जर तुम्हाला कळलं तर मी जे आता नियम सांगणार आहे ते नियम तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजतील. इकडे लक्ष द्या. तुम्हाला प्रत्येकानं समजण्यासाठी कुंडलीतलं कोणकोणती स्थानं, प्रथम स्थान कोणतं, द्वितीय कुठलं ते दिले मी तुम्हाला. ती कोणती स्थानं शुभ आहेत कोणती अशुभ आहेत ह्या चार्टमध्ये मी दिलेलं आहे, तुम्ही हे पाहू शकता. हे असंच लक्षात घ्या. आता मी पहिला एक नियम सांगतो. पहिला नियम असा आहे की कुंडलीमध्ये एखाद्या स्थानामध्ये असलेला ग्रह जर त्या स्थानामध्ये बलवान असेल तर त्या स्थानाचे फळ बहुधा त्याच ग्रहावर अवलंबून असतं. अशावेळी तुम्ही भविष्याचा विचार नाही केला तरी चालू शकतो. परत सांगतो, एखाद्या स्थानामध्ये जर उदाहरणार्थ पंचम स्थानामध्ये एखादा ग्रह बलवान असेल तर पंचम स्थानावरनं पाहिल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ग्रहावरनं सांगू शकता. अशावेळी भविष्याची स्थिती पंचमेश कोण आहे, तो कुठं बसला, हे नाही बघितलं तरी चालू शकतं. हे पहिला नियम लक्षात घ्या. मात्र जेव्हा एखाद्या स्थानासंबंधित प्रश्न आहे परंतु तिथं कोणताही ग्रह नाही, अशावेळी मात्र त्या स्थानामध्ये असलेल्या राशीचा मालक तो त्या स्थानाचा भावेश होतो आणि तो कुंडलीमध्ये कुठंतरी असणार आहे. त्याच्या स्थितीवरनं तुम्हाला भविष्य सांगायचं आहे. दुसरा नियम असा आहे की एखादा भावेश कोणत्याही स्थानाचा मालक भावेश जर कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये तुमच्या जर नीच राशीमध्ये, शत्रूच्या राशीमध्ये किंवा 6, 12 या स्थानामध्ये असेल तर त्या स्थानासंबंधी फळे जातकाला चांगली मिळत नाहीत किंवा अशुभ मिळतात किंवा ती मिळण्यामध्ये प्रचंड कष्ट, अडचणी, अडथळे येतात. हे लक्षात घ्या. म्हणजे भावेश ज्या स्थानाचा मालक असेल त्या स्थानाची अशुभ फळं मिळतील. उदाहरणार्थ शुभ स्थानाचे मालक जर अशुभ स्थानामध्ये पडले तर त्यांची फळं तुम्हाला अशुभ मिळणार. हे लक्षात द्या. तरी तुम्हाला शुभ स्थान आणि अशुभ स्थान माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर भावेश नीच राशी शत्रूच्या राशीमध्ये असेल तरी तुम्हाला त्या भावेशाची अशुभ फळं बघायला मिळणार आहेत. तिसरा नियम आहे, एखादा भावेश, या उलटा विचार केला आपण तर एखादा भावेश जर
कुंडलीमध्ये उच्च राशीमध्ये बसला आहे कोणत्या तरी स्थानामध्ये, मूळ त्रिकोण राशीमध्ये, सौ राशीमध्ये, मित्राच्या राशीमध्ये असेल आणि तो शुभ स्थानामध्ये असेल पत्रिकेच्या 1, 4, 5, 9, 10, 11 अशा स्थानामध्ये असेल, त्या स्थानाचे शुभफळ मिळणार आहे. म्हणजे भावेश ज्या स्थानाचा मालक असेल त्या स्थानाची तो जोरदार शुभफळ देणार आहे. हा पण नियम लक्षात ठेवा. चौथा नियम असा आहे, कुंडलीमध्ये 6, 8, 12 ही स्थानं अशुभ आहेत. म्हणून त्या स्थानाचे भावेश षष्टेश, अष्टमेश, वेश त्या स्थानाचे भावेश हे नेहमी अशुभ फलदायी असणार आहेत किंवा त्या स्थानाच्या फळांनाही अशुभत्व प्राप्त होतं. तसेच कोणताही भावेश म्हणजे 6, 8, 12 ह्यांचे मालक जर अशुभ असतील तर 6, 8, 12 स्थानाचे मालक भावेश जर दुसऱ्या कुठल्याही स्थानामध्ये पडले तर त्याही स्थानांना अशुभत्व प्रदान करतात. त्या स्थानाची फळं अशुभ मिळतात हे लक्षात द्या. तसेच कोणत्याही स्थानाचा अधिपती जर षष्टेश, अष्टमेश आणि द्वादेशांनी युक्त असेल किंवा त्याच्या दृष्टीत असेल तरीही त्या स्थानाची फळं मिळताना अनेक आपत्ती जातकाला भोगावे लागतात किंवा ते फळ दीर्घकाळाने मिळतं. या गोष्टीचा विचार करा. 5वा नियम आहे, कुंडलीतील केंद्र आणि त्रिकोण ही शुभ स्थान आहेत. म्हणून त्या स्थानाचे स्वामी जर केंद्र किंवा त्रिकोण स्थानामध्येच असतील, केंद्राचे आणि कोणाचे, कोण स्थान म्हणजे 5, 9, केंद्र स्थान म्हणजे 1, 4, 7, 10 त्यामधलं 7 स्थान मारक स्थान आपण सोडून देऊया. म्हणजे 1, 4, 10 ही केंद्रस्थान आली आणि 5 आणि 9 ही कोण स्थान आली. त्यामुळे कुंडलीमध्ये ज्यावेळी केंद्र आणि त्रिकोण यांचे स्वामी जर एकामेकाच्या स्थानामध्ये पडले, केंद्राचा मालक कोणामध्ये, कोणाचा मालक केंद्रामध्ये, असं जेव्हा असेल तेव्हा पत्रिकेचा दर्जा सुधारतो, पत्रिका अतिशय चांगली होते आणि अशावेळी त्या भाविशांची फळं जोरदार शुभ मिळतात. हा नियम लक्षात ठेवा. त्याचबरोबर कोणत्याही स्थानाचा भावेश जर केंद्र किंवा त्रिकोण यांच्या भावेशाने युक्त असेल, त्यांच्या युतीमध्ये असेल तरी त्या भावेशाचं फळ चांगलं आणि लवकर प्राप्त होतं. मात्र त्या 2 ग्रहांचे शत्रुत्व असल्यास ते शुभफळ मिळण्यामध्ये विलंब लागणार हे लक्षात आलं पाहिजे. पुढचा नियम आहे 6वा, 2 शुभस्थानाच्या भावेशाची युती शुभस्थानात झाली. आता शुभस्थानं कुठले आहेत? 1, 4, 5, 9, 10, 11 अशा शुभस्थानाच्या भावेशाची युती जर एखाद्या दुसऱ्या शुभस्थानामध्ये झाली, यापैकी कुठल्याही स्थानामध्ये झाली तर त्या स्थानाचे अत्यंत जोरदार शुभफळ मिळतात. उदाहरणार्थ काय तर नवमेश व दशमेश हे दोघांची युती लाभ स्थानामध्ये झाली किंवा दशम स्थानामध्ये झाली किंवा पंचम स्थानामध्ये झाली तर नक्कीच तिथं तिन्ही शुभ स्थानाचा संबंध जेव्हा येतो तेव्हा त्या स्थानाचे, त्या भावेशाचे अतिशय जोरदार शुभफळ मिळतात. 7वा नियम लक्षात घ्या, भावेश ज्या स्थानामध्ये असतो त्या स्थानाचे वातावरण त्याला लाभतं. भावेशाची प्रत्येक भावातील फळे त्यानुसार असतात हे लक्षात घ्या. भावेश स्थानापासून दुसऱ्या कोणत्याही स्थानात गेल्यावर त्या 2 स्थानाचे विभिन्न संबंध प्रस्थापित करतो. म्हणजेच भावेश हा पत्रिकेतील 2 स्थानातील धागेद्वारे विणणारा व 2 स्थानामध्ये संबंध प्रस्थापित करणारा अतिशय महत्त्वाचा घटक ठरतो. उदाहरणार्थ पंचमेश दशमात गेल्यावर किंवा पंचमेश दशम स्थानामध्ये गेल्यावर व्यक्ती शिक्षक, प्राध्यापक होण्याची जास्त शक्यता असते. या उलट षष्टेश जर दशमात गेला तर 6वं स्थान हे रोग, आजार आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भात व्यक्ती कर्म करणार आहे. म्हणजे ती व्यक्ती डॉक्टर, वैद्य किंवा सिस्टर, नर्स अशी असू शकते, असं तुम्हाला भविष्य करायला हरकत नाही. त्यामुळे 2 स्थानामध्ये संबंध प्रस्थापित करणारा घटक भावेश असल्यामुळे तुम्हाला ज्या स्थानाचा मालक भावेश आहे त्या स्थानावरनं काय पाहिलं जातं आणि तो ज्या स्थानामध्ये बसतो त्या स्थानावरनं ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्याच्या अनुषंगाने तो भावेश फळ देणार आहे. हे जर बेसिक लक्षात आलं तर तुम्ही भावेशाचा फलादेश न पाठ करता तुम्ही तुमच्या तर्कशक्तीने, अभ्यासाने देऊ शकता. 8वा नियम सांगतो, भावेश ज्या ग्रहाबरोबर असतो त्या ग्रहाच्या गुणधर्माप्रमाणे व कारकत्वाप्रमाणे त्या भावाच्या फलादेशामध्ये फरक करावा लागतो. म्हणजे काय, उदाहरण सांगतो की उदाहरणार्थ चतुर्थानाचा अधिपती चतुर्देश हा अतिशय चांगला भावेश आहे, शुभ स्थानाचा मालक आहे. हा चतुर्देश जर पत्रिकेमध्ये राहूयुक्त किंवा केतुयुक्त असेल तर चतुर्थानाच्या दृष्टीने वैगुण्य येतं. म्हणजे वाहन, वास्तू न होणं, घरामध्ये कलह राहणं, मानसिक सुखामध्ये कमतरता येणं अशी फळं तुम्हाला बघायला मिळतील. या उलटा विचार केला तर दशमेश जो पत्रिकेतला शुभ स्थानाचा मालक आहे तो जर दशमेश गुरुयुक्त, रवियुक्त जर असेल पत्रिकेमध्ये बसला कुठेही तर दशम स्थानाच्या दृष्टीने अतिशय जोरदार शुभफळ मिळणार आहेत. अशावेळी नोकरीमध्ये व्यक्तीला अधिकार मिळणं, कीर्ती, प्रसिद्धी, प्रमोशन मिळणं, पदप्रतिष्ठा मिळणं अशी फळं तुम्हाला मिळतील. आता काही महत्त्वाच्या 2-3 नियम सांगणार मी तुम्हाला, जे तुम्हाला इथं बघायला मिळेल. आपण आता पहिल्यांदा बघणारा राशी परिवर्तन योग.
राशी परिवर्तन योग म्हणजे काय? कोणत्याही दोन भावाचे स्वामी एकमेकाच्या राशीत असतील तेव्हा त्याला राशी परिवर्तन योग होतं असं म्हणायचं. उदाहरणार्थ लग्नेश सप्तमात आहे, सप्तमेश लग्नामध्ये, लग्नेश सप्तममध्ये, सप्तमेश म्हणजे लग्नेश हा सप्तमाच्या राशीमध्ये, सप्तमेश हा लग्नेशाच्या राशीमध्ये असेल त्याला राशी परिवर्तन योग म्हणतात. उदाहरणार्थ लाभेश लग्नस्थानी असताना लग्नेश लाभस्थानी असेल तर हा राशी परिवर्तन योग होतो. इथं समजून घ्या, इथं धनस्थानाचा मालक धनेश, हे धनस्थान आहे. धनस्थानामध्ये मालक कोण आहे? धनस्थानामध्ये वृषभ राशी आहे, वृषभ राशीचा मालक आहे शुक्र. इथं धनेश शुक्र पत्रिकेमध्ये नवम स्थानामध्ये धनु राशीमध्ये, गुरुच्या राशीमध्ये. अशावेळी नवमेश हा कोण आहे? नवम स्थानामध्ये धनुराशीचा मालक आहे गुरु. तो गुरु इथं या शुक्राच्या राशीत आहे म्हणजे वृषभ राशीमध्ये. म्हणजे धनेश भाग्यामध्ये नवम स्थानामध्ये आणि भाग्येश धनस्थानामध्ये. असं जेव्हा होईल तेव्हा त्या योगाला राशी परिवर्तन योग म्हणतात आणि हा योग अतिशय चांगला असतो, लक्षात ठेवा. आता राशी परिवर्तन योग हा जर दोन शुभस्थानाचे स्वामी एकमेकाच्या राशीमध्ये योग करत असतील की राशी परिवर्तन योग करत असतील त्यावेळी तो अतिशय जोरदार शुभफळ देतो. उदाहरणार्थ भाग्येश पंचमात, पंचमेश भाग्यात. मात्र या उलट जेव्हा दोन अशुभ स्थानाचे भावेश एकमेकाच्या राशी परिवर्तन एकमेकाच्या स्थानामध्ये राशी परिवर्तन योग करत असतील तर फळ मात्र थोडं विशेष वाईट मिळणार आहे. उदाहरणार्थ अष्टमेश तृतीयात, तृतीयेश अष्टमात, षष्ठेश व्ययात, व्ययेश षष्ठात असं जेव्हा असेल तेव्हा थोडीशी तुम्हाला फळं अशुभ मिळणार, हे लक्षात घ्या. लग्नेश द्वितीयात धर, उदाहरणार्थ अष्टमेश तृतीयात, तृतीयेश अष्टमात या राशी परिवर्तन योगाच्या फळाची कल्पना त्या स्थानाचे धर्म आणि भावेशाचे धर्म यांना अनुसरण करावी. उदाहरणार्थ लग्नेश द्वितीयात व द्वितीयेश लग्नात असं जर असेल तर जातकाला प्रयत्न वाचून धन मिळतं, मनुष्य श्रीमंत, पुण्यकर्म व बुद्धिवान होतो. लग्नेश व्ययात असेल आणि वेश लग्नात असेल म्हणजे लग्नाचा स्वामी 12व्या स्थानामध्ये, 12व्या स्थानाचा मालक लग्नस्थानामध्ये असं जर असेल त्यावेळी व्यक्ती सर्वांचा शत्रू होते, निर्बुद्ध असते आणि द्रव्याचा नाश करणारी किंवा खर्चिक राहते, हे पण लक्षात ठेवा. राशी परिवर्तन योग बघणं फार गरजेचं आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजे काय तर तो आहे नीचभंग योग. आता नीचभंग योग लक्षात ठेवा की भावेश जेव्हा स्वस्थान सोडून कोणताही भावेश जेव्हा आपल्या स्थानामध्ये असतो तेव्हा तो स्वराशीचा असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे इथं नीचभंगाचा काय प्रश्न येत नाही. पण जेव्हा कोणताही भावेश जेव्हा आपलं स्थान सोडून दुसऱ्या स्थानामध्ये गेला तेव्हा त्या स्थानाचा अधिपती कसा व कोणत्या राशीत आहे त्याप्रमाणे त्याच्या स्थितीमध्ये फरक पडतो. उदाहरणार्थ एखाद्या स्थानाचा भावेश जर दुसऱ्या स्थानामध्ये नीच राशीमध्ये असेल त्यावेळी आपण त्या भावेशाची फळं अशुभ मिळतील असं सांगतो प्रथमदर्शी. मात्र लगेच तुम्ही उदाहरणार्थ पंचमेश षष्ठामध्ये नीच राशीत गेला आहे तर तुम्ही म्हणा की तुला पंचम स्थानाची फळं फारशी चांगली मिळणार नाहीत. हे सांगण्यापूर्वी थोडा विचार करा. पंचमेश षष्ठामध्ये ज्या नीच राशीमध्ये असेल उदाहरणार्थ तर तो ज्या नीच राशीमध्ये आहे त्या नीच राशीचा मालक ग्रह कुंडलीमध्ये जर उच्च राशीमध्ये, मूळ त्रिकोण राशीमध्ये, स्वराशीमध्ये असेल, थोडक्यात बलवान स्थितीमध्ये असेल तर अशावेळी पंचम स्थानाची अतिशय चांगली फळे मिळतात. म्हणजे नीच राशीमध्ये ग्रह बघितला की लगेच तुम्ही त्या भावेशाची फळं वाईट मिळतील हे न सांगता नीचभंग राजयोग होतोय का हे तुम्ही बघायला विसरायचं नाही, हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ एक पत्रिका समोर आहे, वृश्चिक लग्न आहे, लग्नी 8 अंक म्हणजे वृश्चिक लग्न, तिथं चंद्र आणि मंगळ आहे. इथं मंगळ स्वराशीचा आहे, चंद्र मात्र इथं वृश्चिक राशीमध्ये नीच राशीचा होतो. मग चंद्र ज्या राशीमध्ये नीच राशीचा होतो त्या राशीचा मालक मंगळ हा इथंच चंद्राबरोबर स्वराशीत आहे. म्हणजे इथं चंद्राचा नीचभंग राजयोग झाला. इथं चंद्र ज्या स्थानाचा भावेश आहे म्हणजे नवम स्थानाचा मालक चंद्र आहे, तर नवम स्थानाचा मालक चंद्र लग्नस्थानामध्ये जरी नीच राशीत असला तर तो मंगळामुळं नीचभंग झाल्यामुळं हा भाग्येश हा लग्नामध्ये अतिशय चांगली फळं देणार, इथं भाग्येश बलवान होणार आहे. आलं का लक्षात? तर इथं नीचभंग राजयोग बघायला विसरायचं नाही. तसाच एक नियम सांगतो की कोणत्याही भावेशावरून आपण जेव्हा फळं सांगतो तेव्हा कोणती स्थानं बलवान आहेत, कोणत्या स्थानं पत्रिकेत बलवान आहेत आणि त्या स्थानाची फळं जातकाला खूप चांगली मिळणार आहेत हे सांगताना एक नियम सांगतो. त्या स्थानाचा मालक कुंडलीमध्ये जर कुठल्याही राशीत, नीच राशीत, शत्रू राशीत, कुठेही असू चला, तर तो ज्या राशीत आहे त्या राशीचा मालक जर कुंडलीमध्ये उच्च राशीमध्ये, स्वराशीमध्ये, मित्राच्या राशीमध्ये आणि मूळ त्रिकोण राशीमध्ये असेल तेव्हा त्या भावेशाची फळं अतिशय चांगली मिळतात आणि ती स्थानं पत्रिकेतली बलवान होतात. हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पत्रिकेतलं कोणती स्थान माझी बलवान आहेत, मला कोणत्या स्थानाची फळं मिळणार आहेत.
पुढचा एक आपण नियम बघणार आहे, तो आहे नीचभंग राजयोग. सॉरी, विपरीत राजयोग, नॉट नीचभंग पाहिला आपण. आता विपरीत राजयोग म्हणजे काय? नेहमी ग्रंथामध्ये वर्णन केलं आहे की नवम दशम किंवा केंद्रस्थानं, कोण स्थानं यांच्या माध्यमातून, शुभस्थानाच्या माध्यमातूनच राजयोग होतात. पण इथं या योगामध्ये 6-12 ही पत्रिकेतली अशुभ स्थानं असतानाही ही स्थानंसुद्धा कुंडलीमध्ये राजयोग करू शकतात, काहीतरी चांगलं होऊ शकतं हे सांगतात. आणि हे थोडं विपरीत वाटतं ऐकायला की 12.5चे स्थानाचे मालक कसे राजयोग करू शकतात, तर ते करतात. त्या राजयोगाला विपरीत राजयोग म्हणतात. म्हणजे ह्या योगामध्ये काय होणार आहे, तर कुंडलीतील एकूण 12 स्थानापैकी 6-12 स्थानी स्त्रीक स्थान आहेत किंवा अशुभ स्थान आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मग षष्ठ, अष्टम किंवा वे या स्थानाचा मालक यांचा संबंध एकमेकाशी आला तर विपरीत राजयोगाची निर्मिती तुमच्या कुंडलीमध्ये होते. विपरीत राजयोग हा फक्त त्रिक स्थानाच्या आधिपत्यांनाच करण्याची संधी मिळते. वाक्य कळलं का? विपरीत राजयोग फक्त षष्ठेश, अष्टमेश, वेश हेच करतात, बाकीचे ग्रह करणार नाही. कालिदासांच्या मते 6-12 या स्थानाचा कोणत्याही प्रकारे एकमेकाशी संबंध आल्यास उच्च दर्जाचा विपरीत राजयोग होतो, परंतु बाकीच्या इतर कोणत्याही ग्रहांशी त्याचा संबंध येता कामा नये. म्हणजे उदाहरणार्थ काय, षष्ठेश व्ययामध्ये एकटा पाहिजे, अष्टमेश षष्ठात एकटा पाहिजे, कसंही लक्षात ठेवा. थोडक्यात षष्ठेश हा अष्टमात किंवा व्ययात असेल, अष्टमेश हा षष्ठात किंवा व्ययात असेल, किंवा वेश हा षष्ठात किंवा अष्टमात असेल, असं जेव्हा असेल आणि ते एकटे असतील तेव्हा तो विपरीत राजयोग अतिशय जोरदार फळं देणार आहे. या विपरीत राजयोगाची फळं जातकाला चांगली मिळणार आहेत. विपरीत राजयोगाची फळं काय असणार आहेत, तर हा एक प्रकारचा राजयोग असल्यामुळे या योगामुळे जातकाला उत्तम आर्थिक लाभ होतात, आर्थिक प्राप्ती यांची चांगली होते. व्यक्तीला मान सन्मान, प्रसिद्धी, पद, कीर्ती मिळते. अशी व्यक्ती शत्रूवर मात करणारी, शत्रूचा नाश करणारी ठरते. मात्र असं जरी असलं तरी अशुभ स्थानाचे मालक हे दुसऱ्या अशुभ स्थानात जात असल्यामुळे त्या अशुभ स्थानानुसार व्यक्तीला इतर अशुभ परिणाम किंवा फळे भोगावी लागणारच आहेत. दुःख, संकट, आजारपण, ऑपरेशन, अपघात ह्या गोष्टी तुम्हाला थोडेफार मिळणारच आहेत. फक्त एक चांगली गोष्ट काय की तुम्हाला आर्थिक स्थिती चांगली मिळेल, तुम्हाला मान सन्मान मिळेल, पद कीर्ती मिळेल, शत्रूचा नाश करण्याची ताकद येईल. त्यामुळे षष्ठेश व्ययात असणं, अष्टमेश षष्ठात असणं, हे जे 3, 6, 8, 12चे मालक कुठल्याही स्थानामध्ये असतील आपलं स्थान सोडून, तेव्हाही म्हणजे चांगली स्थिती असते, हा विपरीत राजयोग होतो. थोडक्यात 6, 8, 12चे मालक कुठल्याही स्थानामध्ये गेले तर ते त्या स्थानाची किंवा त्या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या गोष्टीला अशुभत्व आणतात किंवा अशुभ फळ देतात. मग हे 6, 8, 12चे मालक पत्रिकेमध्ये कुठं असले पाहिजेत, हा एक मोठा प्रश्न पडेल. हे पत्रिकेत प्रत्येकांच्या कुठेतरी असणारच आहेत, कुणाबरोबर तरी असणार आहेत, कुणावर तरी दृष्टी टाकत असणार आहेत. म्हणजे ते कशाही प्रकारे पत्रिका आपली बिघडवतात. मग चांगली पत्रिका कधी होते, ज्यावेळी 6चा मालक 6मध्ये, 8चा मालक 8मध्ये, षष्ठेश षष्ठात, अष्टमेश अष्टमेश, वेत वेवेश व्ययात, म्हणजे तिथं 100 राशीचे ग्रह असतील तेव्हा तुम्हाला त्या 6, 8, 12 या स्थानाची अतिशय चांगली फळं मिळतात. दुसरी कंडिशन कुठली आहे, तर ही विपरीत राजयोगाची. 6चा मालक व्ययामध्ये किंवा अष्टमामध्ये, 8चा मालक 6 किंवा 12मध्ये, 12चा मालक 6 किंवा 8मध्ये असा जर असेल तर ह्याही स्थितीमध्ये हे भावेश खूप चांगली फळं देतात, ज्यांच्या पत्रिकेत अशी स्थिती आहे. आणि तिसरी स्थिती म्हणजे काय, हे 2 स्थिती जर पत्रिकेत असतील भावेशांना 6, 8, 12च्या, तर तुमची पत्रिका चांगली होते, बलवान होते, तुम्हाला बऱ्याच वाईट फळापासून मुक्ती मिळते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या पत्रिकेत 6चा मालक, 8चा मालक, 12चा मालक कुठं आहे ते बघा. ते मालक जर त्या स्थानामध्ये असतील उत्तम. आलं लक्षात? आता ह्या पत्रिकेत बघा 6चा मालक कोण आहे, 6मध्ये कन्या राशी आहे, म्हणजे मालक कोण, षष्ठेश कोण झाला, बुध. हा बुध पत्रिकेत अष्टम स्थानामध्ये आहे. नंतर अष्टम स्थानामध्ये वृश्चिक राशी आहे, वृश्चिक राशीचा मालक मंगळ, तो अष्टमेश 12व्या स्थानात पडलेला आहे. 12व्या स्थानामध्ये मीन राशी आहे, मीन राशीचा मालक गुरु, तो वेश गुरु हा षष्ठात पडलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण दिले, असं प्रत्येकाच्या पत्रिकेत असं नाही. यातला एक जरी योग झाला तर ती पत्रिका आर्थिक बाबतीत चांगली होते, लक्षात ठेवा. मात्र हे भावेश एकटे असले पाहिजेत, यांच्याबरोबर बाकीचे ग्रह असता कामा नाहीत. पत्रिकेमध्ये अशी स्थिती तुम्हाला खूप चांगलं यश आणि फळ देते, हे लक्षात घ्या. भावेश म्हणजे काय, भावेश प्रत्येक स्थानाच्या भावेशाची नावं काय, भावेश कसा पाहायचा, कुंडलीतील कुठली शुभ स्थानं, कुठली अशुभ स्थानं आहेत, भावेशांचे काय नियम आहेत, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर वारंवार व्हिडिओ ऐकला तर तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील. मला वाटतं याविषयी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलं असेल. आपण पुढच्या भागामध्ये आपण इथून पुढे आता आपण
प्रत्येक भावेशाचे 12 स्थानामधली फळं मी सांगणार आहे तुम्हाला. लग्नेशाची लग्नेश लग्नात, लग्नेश धनात, लग्नेश तृतीयात, असं प्रत्येक भावेशाची आपण 12 स्थानातली फळं बघणार आहोत आणि ती तुम्ही ऐका. ते व्हिडिओ पण खूप चांगले असतील, त्यातनं तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. तुमची पत्रिका समोर ठेवून तुम्ही तुमचं भविष्य करू शकता. म्हणून ह्या माध्यमातून, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही तुमची पत्रिका बघायला सुरुवात करणार आहात आणि तुम्हाला तुमचं भविष्य माहीत होणार आहे. यासाठी हा माझा खटाटोप आहे, प्रयत्न आहे. नक्कीच हा प्रयत्न तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो. एक निवेदन करतो की ज्या कोणी लोकांनी आपला अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र, नातेवाईक की जे ज्योतिषप्रेमी आहे, ज्यांना ज्योतिषी थोडीफार मूलभूत माहिती आहे, ज्यांना ज्योतिष शिकायचा इंटरेस्ट आहे, अशा लोकांना नक्की शेअर करा. त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि ते सुद्धा छान प्रकारे आपली पत्रिका बघू शकतील. ज्या लोकांना माझ्याकडे ऑनलाईन मार्गदर्शन, कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहे. तुम्हाला व्हॉट्सअप करा, मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लग्नेशाची 12ही स्थानामध्ये काय फळे मिळतील मी तुम्हाला सांगणार आहे. तोही व्हिडिओ अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.